शेतकरी मित्रांनो, टोमॅटोची लागवड झाल्यानंतर त्या ठिकाणी 11व्या किंवा 12व्या दिवशी आपल्या टोमॅटो या पिकावरती त्या ठिकाणी एक महत्त्वाची फवारणी त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. तर ती फवारणी शेतकरी मित्रांनो, हे जे काय आहे FMC कंपनीचे बेनिविया याची आपल्याला एकरी त्या ठिकाणी 240 ml किंवा 360 ml याची मिश्रणाची आपल्याला फवारणी त्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. तर शेतकरी मित्रांनो, टोमॅटो पिकावरील जे काय पानांवरील आळ्या असतात, मावा, थ्रिप्स, पांढरी माशी, फळ पोखरणाऱ्या आळ्या यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी बेनिविया हे अतिशय जबरदस्त असे त्या ठिकाणी कार्य करीत असते. 11व्या ते 12व्या दिवशी आपल्याला याची पहिली फवारणी घ्यायची आहे. शेतकरी मित्रांनो, 240 ml किंवा 360 ml आपल्याला त्या ठिकाणी एकरी याची प्लेन फवारणी करायची आहे. यामध्ये कुठलेही औषध मिसळायचे नाही शेतकरी मित्रांनो. आणि यानंतर दुसरी फवारणी ही आपल्याला आपल्या टोमॅटोच्या पिकामध्ये त्या ठिकाणी शेतकरी मित्रांनो 21 ते 22व्या दिवशी आपल्याला त्या ठिकाणी याची दुसरी फवारणी करायची आहे. जेणेकरून जी काय मावा, तुडतुडा, पांढरी माशी, फळ पोखरणारी आळी यांचे जे काही प्रादुर्भाव हा टोमॅटो पिकामध्ये होत असतो, तर हे टाळण्यासाठी बेनिवियाचे 2 फवारणी त्या ठिकाणी जाणं गरजेचं असते. या ठिकाणी या प्लॉटवर आपली बेनिवियाची फवारणी त्या ठिकाणी झाली आहे. शेतकरी मित्रांनो, 11व्या दिवशी पाहू शकता तुम्ही अतिशय जबरदस्त असा रिझल्ट बेनिवियाचा आहे. माहिती आवडल्यास जय किसान शेती सेवा या इन्स्टा पेजला नक्की फॉलो करा, शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.